नमस्कार. आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज, जनतेच्या प्रश्नांचा थेट आवाज. केच तालुक्यातील चिंचोली माळी येथून एक गंभीर आणि संवेदनशील बातमी समोर येत आहे. सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गावातील विविध प्रलंबित प्रश्न, भ्रष्टाचाराचे आरोप आणि मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी रोहन उत्तमराव गलांडे पाटील यांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. उपोषणादरम्यान रोहन गलांडे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की उपोषण काळात मला काही अनुचित घडल्यास यास संपूर्णपणे जिल्हा प्रशासन जबाबदार राहील. यामध्ये जिल्हाधिकारी साहेब बीड, तहसीलदार केज, गटविकास अधिकारी केज, पंचायत समिती बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बीड, पोलीस निरीक्षक केज, जलजीवन मिशन, कृषी विभाग व मनरेगा विभागाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. चिंचोली माळी येथील उर्वरित अतिक्रमण तात्काळ हटवून छत्रपती संभाजी महाराज चौक ते श्री संत नामदेव महाराज मंदिरापर्यंत रस्ता व नालीचे काम सुरू करावे. केच तालुक्यातील विहीर, गायगोठा व घरकुल योजनेचे प्रलंबित हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावेत. चिंचोली माळी ग्रामपंचायत हद्दीतील संत नामदेव महाराज परिसरातील अतिक्रमण तातडीने हटवावे. चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालयाच्या 2005 ते 2025 या कालावधीतील निवेदनांवर चौकशी करून कार्यवाही करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 2015 ते 2025 दरम्यान आलेल्या निधीची संपूर्ण माहिती देऊन चौकशी करण्यात यावी. महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तात्काळ वितरित करावे. चिंचोली माळी येथील गायरान परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करावे. चिंचोली माळी ते हदगाव रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे. 11 डिसेंबर 2025 रोजी तहसीलदार केज यांना दिलेल्या निवेदनातील सर्व मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात, अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. प्रशासन या उपोषणाची दखल घेणार का, की आंदोलन अधिक तीव्र होणार? या संपूर्ण प्रकरणावर प्रशासनाची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा ऑनलाईन धाराशिव न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. सर्वांना प्रथम जय शिवराय. केस तालुक्याने चिंचोली माळी येथे मागील काही दिवसापूर्वी आम्हाला उपोषण केले होते, परंतु प्रशासनाने वेळ काढून दुटप्पी भावना वापरल्यामुळे मला परत उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून केस तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही. कारण आज जवळपास 2 दिवस झाले तरी उपोषणाचा दुसरा दिवस आहे, तरी प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. तरी माझ्या मागण्या अशा आहेत की चिंचोली माळी येथील छत्रपती संभाजी महाराज चौक ते श्री संत नामदेव महाराज मंदिर न्यायालयीन प्रक्रिया वगळता अतिक्रमण काढून रस्ता व नालीचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. दुसरी मागणी अशी आहे, चिंचोली माळी ग्रामपंचायत हद्दीत येणारे अतिक्रमण हटविण्यात यावे. चिंचोली माळी ते हदगाव रोडचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे व महाडीबीटी अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावे. तसेच चिंचोली माळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 2015 ते 25 पर्यंत जुन्या व नव्या इमारती बांधकाम पुनर्विकासासाठी किती निधी आला व किती खर्च केला याची माहिती. व सर्वात महत्त्वाची मागणी अशी आहे की चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालय येथील 2005 ते 2025 पर्यंतची चौकशी करण्यात यावी. म्हणून माध्यमिक शिक्षण संस्था अधिकाऱ्यांना 2-3 वेळा निवेदन देऊन कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. राजकीय वरदहस्ताने त्यांना कर्मवीर विद्यालयाचा बचाव करण्यात येत आहे, संस्था चालकाचा बचाव करण्यात येत आहे. त्यामुळे ती एक त्या मागणीसाठी मी 2 दिवस झाले उपोषणाला बसलेलो आहे. तसेच संस्थेमध्ये एस टीचा व्यक्ती भरला आहे, त्याची जात वैधता बोगस आहे का त्याची चौकशी करण्यात यावी. विद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यात यावी शिक्षकांची. कारण काही शिक्षक असे आहेत त्या शाळेमध्ये
की त्यांना राष्ट्रगीत सुद्धा येत नाही. असे शिक्षक बोगस संस्थाचालकानं भरती करून घेतलेले आहेत. तरी ह्याची सुद्धा चौकशी करून संस्थाचालकावर व शिक्षकांवर कारवाई करून निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी 2 दिवसापासून आमरण उपोषणाला चिंचोली माळी येथे बसलेलो आहे. तसेच केज तालुक्यातील स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची हत्या गेल्या वर्षी करण्यात आली. त्या आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी. तसेच एक आरोपी आणखीसुद्धा पोलीस प्रशासनाला, महाराष्ट्र शासनाला सापडण्यात आलेला नाही. तरी त्यासुद्धा आरोपीला अटक करून त्यालासुद्धा फाशी देण्यात यावी, अशी एक मागणी आहे. तसेच केज तालुक्यातील विहीर व गायगोटा लाभार्थ्यांचे हप्ते म्हणजे वैयक्तिक लाभाचे अनुदान नागरिकांना मिळालेले नाही, ते सुद्धा अनुदान तात्काळ जमा करण्यात यावे. तसेच महाडीबीटी लाभार्थी अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही, ते अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे. अशा अनेक मागण्यांसाठी मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे. नमस्कार सर्वांना. तसेच प्रशासनाने व केज तहसीलदार यांनी व नागरगोजे BDO यांनी व प्रिया राणी शैक्षणिक माध्यमिक अधिकारी प्रिया राणी पाटील मॅडम यांनी कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या व राजकारण्याच्या ऐकून या उपोषणाला वेळकाळूपणा करू नये, अशी प्रशासनाला विनंती आहे. व तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून माझ्या मागण्या मान्य करण्यास वेळकाळूपणा करू नये, अन्यथा वेळ पडल्यास मी आमरण उपोषण सोडून मी माझे आत्मदहन करणार आहे, असा सुद्धा इशारा या माईकच्या माध्यमातून देतो. व तात्काळ प्रशासनाने माझ्या मागण्या मान्य कराव्यात, एवढीच विनंती करतो. धन्यवाद.